अनुराग कश्यप यांच्या शोवर खूप इम्प्रोव्हिजेशन तात्काळ बदल नाही का हो, हो, चालतात. तर हो. असं म्हटलं जातं, की किरणीच्या वेळी तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? की ते स्क्रिप्ट फॉलो करण्यापेक्षा क्षण जगण्याला जास्त महत्त्व. नाही केरळ म्हणजे अनुराग बरोबर काम करणं म्हणजे एक वेगळी ट्रीट होती ती. कारण जेव्हा पहिला दिवस होता तिकडे तुम्हाला सगळे कॉस्ट्युम आणि हे घालून तयार होतो आणि मग तिथे ते असिस्टंट सांगायला की सर 10 मिनिटं राहिलेत हां, असं म्हणून. तर नॉर्मली व्हॅनिटीमध्ये तुमच्याकडे स्क्रिप्ट असतं. म्हणजे एक मिनिटं स्क्रिप्ट कुठे येते? म्हणलं की सर लिख रहे. म्हणलं अरे बापरे! हा इम्प्रोव्हाइज करायला लावणार. म्हणजे कारण तुम्हाला मग बरोबर. तुम्हाला जास्त खुलता तुम्ही असं हो, त्याचं हे हो. आहे. हां, की चॅलेंजिंग ऐनवेळी काही येतंय आपल्याकडे. हां. आणि मग नंतर तिथे गेल्यावरती त्यांनी जे काही करून तो करून घेतो अनुराग. पहिल्यांदा तो हे असतो पहिलं दान ते देवाला. तो फक्त पहिल्या ह्याच्यात तो साधारण कोण कुठनं येणार काय वगैरे इथपर्यंत कॅमेराला एक हे दुसऱ्या सीनमध्ये तो आणखी ॲड करतो. बरोबर. आणि तिसऱ्या टेकमध्ये तो ओके करतो, की हे 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 पाहिजे होतं. बरोबर, बरोबर. तो काढून घेतो तो. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि खूप तुम्हाला करतो, तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या जवळ जायला. परत स्वतःकडनं इतकी मदत करतो, त्याचे डायलॉग्स आणि मग तुम्ही त्या झोनमध्ये जाता आणि मग तुम्ही तसंच म्हणजे नेमकं तेच करता, की ते जे त्याला डोक्यात असतं.